नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव शंतनू जगन राऊत. मी विदर्भामधून आलेला, वाशिम जिल्ह्यामधून. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ॲग्रिकल्चर हेल्पर, जी मी शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे. जे शेतकरी स्प्रे पंप पाठवून घेतात. पाठवून घेतल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये जे औषध आहे ते अंगावर सांडते. अंगावर सांडल्यामुळे काय होते, शेतकऱ्यांना रोगबाधा होतात. ती रोगबाधा होऊ नये म्हणून आम्ही यंत्र बनवलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणतंही पाठवून ओझं घ्यायचं काम नाही. आपण याच्यावर थोडं स्प्रे करू शकतो. शेतकरी बेस छोटा घेते, की बेस जास्त घेते, म्हणजे शेतकऱ्याची चक्कर वाचते. आणि आपलं जे मॉडेल आहे फुल ॲडजस्टेबल आहे. म्हणजे जशी क्रॉपची हाईट आहे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो, जशी क्रॉपची लेंथ तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि आपलं मॉडेलचं एकच वैशिष्ट्य आहे, जसं की आपलं मॉडेल फोल्डिंग आहे. फोल्डिंग असल्यामुळे आपलं मॉडेल जे आहे ते म्हणजे सहजासहजी कोणाच्या बेंच खाली किंवा सज्जावर आपण एका कट्ट्यामध्ये ठेवू शकतो. आणि आपलं जे हे आहे ते आहे तूर शेंडे खुडणी यंत्र. याच्यामध्ये काय होईल, जे विदर्भामध्ये तूर पीक घेतात ते तूर पीकचे जे शेंडे खुडावं लागतात किंवा लेबर टाईमवर मिळाल्यामुळे शेतकऱ्याला टाईम वाचते. त्याच्यामुळे आम्ही हे यंत्र बनवलेलं आहे. याच्यामुळे काय होईल, शेतकऱ्यांचा टाईम पण वाचेल आणि मजुरी पण वाचेल. शेतकऱ्यांना म्हणजे एकटा माणूस ऑपरेट करू शकतो. सुद्धा दिलेली आहे, म्हणजे आपण त्याला पुढे करू शकतो. असं आमचं मॉडेल आहे. दाखवू शकतो. चालू हा चालू. त्याच्यामध्ये जे काय आणलेलं असेल ते प्रथम खाऊन घ्यायला सांगा आणि नंतर मुलांना प्रत्यक्ष विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी घेऊन जावं. प्रदर्शनाच्या स्टॉलमध्ये बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रदर्शन पाहत आहेत. त्यामुळे आता आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी सेंटरमध्ये बसून घ्यावं. आता आलेले जे विद्यार्थी आहेत, आता जे विद्यार्थी येत आहेत त्या सर्वांनी सेंटरमध्ये बसून घ्यावं.